चला आज आम्ही चाललो मासे पकडायला. मासे उपसून ना तुम्हाला दाखवतो. मासे उपसून ना कसं मासे उपसून नाही खड्डे उपसून ना शेताचे म्हणजे असतात ते परा परे तर त्याच्यातून उपसून ना मासे कसं पकडायचं तुम्हाला दाखवतो. भाजी पुरी आणू आम्ही मासे काय ग आईचा तर श्रावण वगैरे काय नाही. माझा पण श्रावण आहे. आम्ही श्रावण वगैरे काही करत नाही त्याच्यामुळे इकडे काय सहार नाही तर मासली बिसली कुठून आणू तर जामत्याम कसा तरी खायला भेटत. तर चला आम्ही जरा मासा आता उपसून ना आणतो. तर चला जाऊया उपसायला. बघा पब्लिकनी काय काय घेतलाय पहिलं. आईने एवढा मोठा थैली घेतला. बोलतो मासे आणायला एवढा मोठा थैली लागेल काय का. तर बघ 10-12 तरी भेटतात. किती भेटतात आई तर बोलते भेटतील का रे. आईला माहित आहे त्याचे फुलं. आणि बाबूनी टब घेतलाय आणि साक्षीने एक टब घेतलाय काय का. साक्षी आणि बाबूनी प्लेट घेतल्यात म्हणजे लहान पोरांना लहानच त्याची मुले. तर चला जाऊया आता शेतावर. आमचा लांब शेत आहे इथून जवळ 1 किलोमीटर आहे ना. तिकडे चाललो आज आम्ही. पायीच चाललो. मस्त चालत चालत जाऊ आज रस्त्याला. चालत म्हणजे थोडा फार थकवा येईल थोडाफार. 1.5 किलोमीटर आहे तसा ना. इकडे जवळ पण आहेत पण जवळ काय नाही. गावाजवळ बरोबर घाण पण असतं. कचरा बिचरा पण टाकतात. घाण असते त्याची मुलं आम्ही काय जवळचं घराजवळचं मासं वगैरे नाही. ते कसं तिकडं लांब जरा जंगल पण तिकडे जरा आणि मासं पण फ्रेश असतात काय काय पाणी पण त्याची मुलं. साक्षी आणि बाबू गेला धावत पुढं. आई आणि मी इथं मागं चाललो हलो आता. तर चला आम्ही जरा चालतो. जरा तुम्हाला आमच्या तिथं शेताजवळ पोहोचलो की दाखवतो तिकडं डायरेक्ट. आता आम्ही थोडा चालून घेतो पहिला. फायनली आम्ही आमच्या शेताजवळ पोहोचत आलो. तिकडं बकऱ्या चाललीत रस्त्यावर. बघा बकऱ्या इकडं बकऱ्या वगैरे चालल्यात चरायला इकडं. आणि निसर्ग बघा आमचा इकडं शेत आहे तिकडं आमचा हा इकडं बैला चारायला लावल्यात मस्त. आता बैला नाही काय नाही जास्त. आता कोणी बैला पाळत नाही करायला बघत नाही त्याच्यामुळं आता गवत बिवत भरपूर. आणि आम्ही शेतावर पोहोचलो आता टन घेऊ थोडा आणि जाऊ शेतात. आणि इकडे बघा सरड्याची फुलं बघा किती भारी फुलल्यात रस्ते साईडला. आणि त्याच्यावर माती उडवले बघा किती भारी. ही बघा एकदम भारी एकदम. हे बघा तुम्हाला दाखवतो किती भारी रस्ते साईडला निसर्ग आणि फुलं दिलेत आपल्याला. ही कोणी लावलेली बिवलेली नाही त्याला सरड्याची फुलं. तिकडं साक्षी आणि बाबू लागलाय खेळायला पुढं जाऊन ना. खडी खडखड खडखड कारण की इथं विहीर बांधले. बघा तिकडं. आणि इकडं आमचा भात लावलेला आम्ही तुम्हाला दाखवलेला असेल काय का. भात व्यवस्थित झालेलं नाही. हा हा काय आणि पाणी पण कमी झाला ना. याच्यात वालाय पाहिजे वाटतं पाणी थोडा. आता मग आलो तर तिकडे बांधून जाऊ नाही तर थोडा. गाडी आणतो ना. तिथं मासा आहेत का बघ. तिथं मासा आहेत वाटतं. पाणी कमी झाला तर हा आहेत ना का छोटा आहेत ते. हा चला मग. हा काय एवढ्यात उपसून खाला तर नाही तर लोक पटापट उपसून खातील आता मासे. आपण एवढ्यात बांधून जाऊ. थोडा दगडी बिगडी असतील ना तिथं तर बांधून न जाऊ आपण. तर बघू आता किती मासे भेटतात आम्हाला. जी ते उपसायला आहे तिकडं पण एक माणूस लागलाय उपसायला. तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा इकडे पण पर्या उपसायला लागला एक जण कोणतरी आमच्या शेताचे तिथं. हा काय आणि इथं साक्षी लागले कंट्रोली शोधायला. म्हणजे कुठं आलो का डायरेक्ट आम्ही भाजी वगैरे शेतावर आला का भाजी वगैरे आम्हाला भेटणारच. तर बघू आता इकडे मासे कुठं उपसाय जाते आम्ही बघतो एरिया. दाखव किती मोठा. त्या कोलंबी आहे ती. चला
तर बघू आता डिसाईड करतो आम्ही कुठला पर्या उपसाय जातो. परत भरपूर आहेत, सगळं आमचंच इथं आहेत. हा एक आहे परा. म्हणजे इथं आपण पाणी बांधू ना पूर्ण इथं हे पूर्ण बांधायचा. हा म्हणजे यात पाणी नाही गेला पाहिजे, असा गेला पाहिजे. हा ठीक आहे, मग चला पाणी बांधून घेऊ. आपले पॅक करायचा. हा त्याच्यानं तो परत पाहिजे. हा चला. तो उसपेली आहे ते रोज. कोणता तो नरे बाबे तो मासा हा आहेत का मासा? पाहायचे ना तू. चला. सकाळी मी पाहून आलो. पण आपले हे पण मग या पण वाटेल ना तोपर्यंत. या पण उसतो ना हा त्या उसल्यावर. तर पहिला बांधून घे. नाही पहिला खोंड्या मांडू ना. हा खोंडा मांडू का? हा काय जे ते बांधलेलं होते उसपेल हवा का काय करेल असतं. कोणता या हं? यो वाला? ये ठेव, हा? याचं बांधलेलं. तर फायनली आम्ही जागा डिसाईड केला. इथं आम्ही आता खोंडा लावू आमचा आणि मग पूर्ण पॅक करून घेऊ ना, मग उपसायलाच. पहिला आपला पाणी पॅक झाला पाहिजे एकदम. तसा खोंडा बांधून घेतो आम्ही आता. बांधायला म्हणजे मासं जाणार नाही खाली काय का? तिकडे नको हात घालू. पहिलं घेत आली मशीन. जरा याच्या खाली रेती ठेवा पटापट. काय आम पिशवी पिशवी आणि मासे फ्राय. याला तर होल आहे. ठेवायला लागेल. ती याच्यात ठेव पहिली. घमेला आम तो घमेला आण बाबू. तो घमेला घेऊन ये बाबू. हो हो. खाना नहीं चली इधर आया तू तो बिलकुल आया तो बिलकुल इथं जरा बाबू जवळ आण कॅमेरा. हा माझ्याकडे दाखव. म्हणजे थोडा लांब तिथं दाखव. तिथं थोडा तसा जरा मी दिसतो ना, खोंडा दिसतो ना, हो तसा पूर्ण खोंडा आम्ही पॅक करून घेतो आता, आई आणि मी. म्हणजे मासं कुठं जायला जागा नको म्हणून पॅक करून घेतो आणि मग उपसायला सुरुवात. तर मासं थोडंफार भेटलं पण आम्हाला छोटं छोटं, कारण की आता पाऊस नाही ना तर जरा पाणी कमी झालाय. तर झाला आमचा खोंडा एकदम पॅकम पॅक. आता मासं स्टार्ट होतील भेटायला. काय करतस तिथं? तिथं कशाला खुटा? ते ताणून धरलं ना तर झोल पडला पाहिजे ना. हा तर एक चिंबोरी पण भेटली आम्हाला. हे बघा 2 खेकडं भेटलं. चिंबोऱ्या मस्त. बाबू इकडे लागलाय मासे पकडायला. बाबू तो कचरा काढून टाक. होतो इथं खोंडा लावून घेतला आम्ही पूर्णपणे. आता याच्यात मासे अडकतील तर आता तो आम्ही तो पाणीवर बंद करून घेतो. याच्यात आम्हाला मासे भेटलंच पाहिजेत देवाच्या नशिबाने. आम्ही चला पाणी बंद करून घेतो. जरा चप्पल पण मी आता काढली जरा. तर आता आम्ही पॅक करून घेतो. म्हणजे पाणी कुठं निघत असेल तिथं एकदम, म्हणजे तिथं पाणी निघलं नाही पाहिजे. चिखल घ्यायचा शेतातून आणि पॅक करायचा, म्हणजे पाणी निघणं बंद झाला पाहिजे. तर आता पूर्ण आम्ही पाणी बंद करून घेतो कुठं कुठं निघतं तो. तर चला आता पाणी आमचा पूर्ण पॅक करून झाला का भेटू डायरेक्ट उपसायला. तोपर्यंत जरा आम्ही आता लिपून घेतो. बाबू पण माती आणायला लागला. साक्षी पण मेहनत करायला लागले. बघा पटापट पाणी बंद करायला लागले. कुठला पाणी? कारण की इकडनं पाणी निघतो ना थोडा थोडा. हा बघा हा, मग मासं थोडं इकडंच पळतील सगळं. त्याची मुलं इथं पॅक करून घ्यायचा पहिला. इथं निघतो, इथं निघतो पाणी. तो आम्हाला पॅक करायचा आहे. इथं आई लागली उपसायला आता. बघा या धर, ही घे टाट. बघा कशी आई उपसायला लागली. आता मी पण उपसून घेतो जरा. आईला उपसू दे, नंतर तुम्हाला आता परत उपसायला लागलो आणि मासं किती भेटलं का दाखवू तुम्हाला. तर आई उपसायला लागले एकटी. त्याची मुलं आता मी पण जरा आईला मदत करून लागतो, नाहीतर त्या बरा नाही वाटणार. तर चला मी आता उपसून लागतो. थांब आता मी येतो का, थांब. उपसलास त्याचा मित्रांनो उपसायचा एकदम. या बघा. हा मासा धर, धर मासा धर.
धर मासा या धर साक्षी. बघा या उपसा या मित्र तुम्ही पण. तोंडावर पाणी असं उपसून घ्यायचा मस्त. मासा धरायला पटापट पोरा हो. इथं बघ इथं बघ उडतो. हा धर धर धर. अरे यो यो मुरा धर. ए याच्यात मासा गेले याच्यात. होलांना धरते. धर ग. अगं इकडे या मासा धर आहे. धर तर बघा सगळी मासे पकडायला लागले. तिथं बाबू पण लागलाय मासे पकडाय. तर प्लेट मी उपसून ठेवली. तिकडं पाणी कमी झाला तर आईस वगैरे मासे पकडायला लागले तिकडं. अजून अजून खूप मासे पकडायचं आहे. ते बघा पलग साक्षी तिथून जरा. हे बघा मासे किती पकडलं. थोडंसंच पकडलं. पाणी गडूल आहे त्याच्यामुळे दिसणार नाही. नंतर तुम्हाला दाखवू. तर चला आता मासे पकडून घेतो नंतर भेटू. तर माझा उपसून झाला. आता इकडं आई उपसायला लागली. दुसरा पर्याय म्हणजे ओढासारखाच आहे पण त्याला आम्ही चून दिली आणि तिकडे पोरा उपसायला लागले. बघा बघा पोरा पण कशी उपसायला लागले. तिकडे साक्षी उपसायला लागले. बाबू पण उपसायला लागलाय. तिकडे आई उपसायला लागले. लाईनशी लागली इकडं आई उपसायला. आम्ही जरा थकलो तर बसला आराम घेतला. आता लागले आई उपसायला इकडं. बघा साक्षी इकडे लागले खेकडं पकडायला. बाबू तिकडे लागलाय मासे पकडायला. लागले मासे पकडायला. आठवडा पूर्ण उपसला आम्ही फायनली. पूर्ण म्हणजे पूर्ण उपसला. साक्षी हे दगडात बघ किती जातात मोठं मोठं. होतो होतो बघ एक कडवाली तिथं उडतो. होतो पायाजवळ बघ. हा होते इथं. हा पकड पटपट. त्याच्यात बघ किती विलविल लाट सुटला आहे. तर फायनली आमचा उपसून झाला. आता संध्याकाळ पण झाली. जवळजवळ 6:30 वाजत आलं. तिकडं पूर्ण उपसून झाला. आता इकडनं पाणी भरत पण चालला. हा बघा आणि इकडं उपसून झाला. इकडं आई मासे आता वेचायला लागले. वरती आहेत ती दुसरी मासं. इकडं बाबू आणि साक्षी खेकडं पकडायला लागले पण त्यांना काय खेकडं भेटत नाही. हे बघा बाबू पण तिकडं. तर बघा किती मासा आहे त्याच्यात. लहान लहान. ते हे धुतल्यावर दाखवा मी तुम्हाला किती आहे ते. आता गढूल पाणी पण त्यात ठेवलं आहे ना जिवंत ठेवण्यासाठी म्हणून. म्हणजे ताजं ताजं फ्रेश राहायला पाहिजे ते एकदम. आई पण वेचायला लागले. त्याच्यात छोटं छोटं मासं पण वेचलं. हे बघा दाखवलं तुम्हाला. हे बघा छोटं छोटं मासं आहे त्याच्यात एकदम. तर आता आई वगैरे मासे धुवून घ्यायला लागली कोंडे. तर बघा आता मच्छी पकडली त्याच्यात कोंड्यात. माती बघा किती जास्त तर मातीच आहे त्याच्यात. काय ग एवढी माती. हा कोणी टाकली तेवढी माती त्याच्यात. हा बघा कशी धुवून घ्यायला लावली. एक नंबर कडकचे. तर फायनली आमचं मासं साफ करून झालं. आता आम्ही घरी चाललो. तर झाला सगळा धुवून बिवून. आता आम्ही निघतो जातो घरी. माझा अवतार पण लय खराब झाला आहे. मासे बिसा आता धुवून झालं. आता निघतो आम्ही. चला जाऊयात घरी. आता घरी गेल्यावर परत धुवायचं मासे. आता चाललो. चला जाऊयात आता घरी. वाटचाल पहिला कारण की तुम्हाला माहित आहे आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. पण खूप झाला आम्ही पण थकलो जरा. आता थकलो त्याच्यामुळं काही जास्त बोलत नाही. तर चला जाऊया आता घरी. चला मित्रांनो फायनली अशा प्रकारे घरी पोहोचलो. मासं पकडलं. बघा कसं मासं आम्ही पकडलं. तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जरा हातपाय पण धुतलं जरा फ्रेश वाटला त्याच्यामुळं. तर चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.